ग्रेट रियांश मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव सोमनाथ अभंग, मी रांजणगाव गणपतीवरून आहे. तर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत तानाजी उपडे सर, जे तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणाहून आहेत. तर अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर सरांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर सरांना काय फरक पडला हे आपण सरांच्या तोंडून ऐकूया. तर सांगा सर, तुम्हाला काय प्रॉब्लेम होता अगोदर? सर 14 फेब्रुवारीला मला अचानक पोटामध्ये दुखायल्यामुळे मी सोनोग्राफी केली आणि मला किडनी स्टोनचे 3 खडे सांगितले होते. मला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की मला ऑपरेशन करायची वेळ येईल. पण मी हे अमृत ज्यूसचा वापर केला. एक आठवडाभर एक बॉटल संपली माझी. तर परत मी सोनोग्राफी केली तर माझे पूर्णपणे खडे पडून गेलेले होते आणि माझे ऑपरेशन वगैरे थांबलं. त्याच्यामुळं हा अमृत ज्यूस एवढं मांस म्हणजे चांगला आहे की फक्त मुतखडा वगैरे ह्याच्यासाठीच नाही, तर प्रत्येक आजारावर हे चालतंय. त्याच्यामुळे सर्वांनी हे अमृत ज्यूस नक्कीच घ्यायला पाहिजे. येस, थँक्यू सर. तर पाहू शकतो मी पुणे जिल्ह्यामध्ये आहे, रांजणगाव गणपतीमध्ये. सर रेणापूर तालुका जिल्हा लातूर. आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर सरांचा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. तर ज्यांना किडनी स्टोन झाला आहे त्यांना माहिती आहे, जर स्टोन अटकला नळीमध्ये तर काय त्रास होतो. आणि अमृत ज्यूसनी सरांच्या एका बॉटलमध्ये दोन्ही पण स्टोन पूर्णपणे नाहीसे झाले. सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आला. तर ही अमृत ज्यूसची जादू आहे मंडळी. एक वेळ अवश्य ज्यांना त्रास आहे तुम्ही नक्कीच अमृत ज्यूस घ्या. हर हर रियांश, घर घर रियांश.